आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या दिवशी राजकीय वर्तुळात सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे, कारण शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त खुद्द अजित पवार सहकुटुंब शरद पवारांच्या भेटी करता त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी दाखल झालेले होते। यावेळी अर्धा तास त्यांच्या चर्चा झाली, गप्पा झाल्या। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेले होते। दरम्यान राजकारणात इतरही संबंध असतात, तसंच भेटीत आमची नेहमीप्रमाणे चर्चा झाली असं वक्तव्य या भेटीनंतर अजित पवारांनी केलेलं आहे। मात्र या भेटीमुळे आता अजित पवार आणि शरद पवार यांचं मनोमिलन होणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर काका आणि पुतण्याची ही सार्वजनिकरित्या अशी पहिलीच भेट, याआधी भेट झालेली नव्हती। काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये शरद पवार आणि अजित पवार एका व्यासपीठावर आले, पण एकमेकांकडे त्यांनी बघितलं देखील नाही, बोलले देखील नाहीत। तसंच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांना अनेकदा जाहीर सभेत जहरी भाषेत टीका सुद्धा केलेली आहे। त्यानंतर त्यांच्यातील कलह अधिक तीव्र झाल्याचं बोललं जात होतं, पण वाढदिवसाच्या दिवशी सहकुटुंब अजित पवार त्यांचे काही नेते हे शरद पवारांना भेटायला आलेले आहेत। 12 डिसेंबरला सगळेजण येऊन साहेबांना भेटत असतात, साहेबांचं दर्शन घेत असतात, शुभेच्छा देत असतात। त्या हेतूने आम्ही सगळे आजोबांना भेटलो, शुभेच्छा दिली, तेवढंच केलं। अजून काय बोलणं झालं का? अजून काही नाही। अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीवरून आता संजय राऊत आणि निलेश लंके यांनी भाष्य केलंय। सोडून गेलेले शुभेच्छा देण्याकरता आलेत, तसंच राजकीय मतभेद असतात, मात्र एकमेकांबद्दल आत्मीयताही असतेच असं राऊत आणि लंके म्हणालेत। पवार साहेब हे स्वतंत्र राजकारण करणारे व्यक्तिमत्व आहे, पण महाराष्ट्र आणि देशाच्या संदर्भात म्हणा तर पवार साहेबांनी नेहमी देशाला आणि महाराष्ट्राला मार्गदर्शन केलेलं आहे। आता जे त्यांचे लोक त्यांना सोडून गेले, त्यांच्यावरती अत्यंत वाईट शब्दात टीका टिप्पणी केली, ते शुभेच्छा द्यायला आले असतील तर शुभेच्छा घेतील ते। की साहेबांचा वाढदिवस म्हणल्यानंतर ते एका परिवारातले आणि सर्व एका परिवारातले असल्या राजकीय मतभेद असू शकतात, पण शेवट माणसाला एकमेकाबद्दल आत्मीयता, प्रेम हे असतंच। सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल हे नेते देखील आलेले आहेत। सर्व येणार आहे, सर्व एका परिवारात राजकारण काही कालखंड एकत्र केले, त्यामुळे एकमेकाबद्दल अटॅचमेंट, एकमेकाबद्दल प्रेम हे असतंच। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज 85वा वाढदिवस। नवी दिल्लीतल्या पवारांच्या निवासस्थानी वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं। सकाळी शरद पवार पक्षाचे खासदार आणि आमदारांनी पवारांना शुभेच्छा देण्याकरता गर्दी केलेली होती। त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पवारांनी केक सुद्धा कापला। यावेळी शरद पवारांनी तलवारीनं केक कापला। त्यानंतर केकचा पहिला घास त्यांनी खासदार निलेश लंके यांना भरवला। शरद पवार यांचा 85वा वाढदिवस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 भाग झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिला वाढदिवस। अनेक आमदार, खासदार, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, त्यांचे निकटवर्तीय त्यांना सकाळी दिल्लीच्या निवासस्थानी जाऊन भेटले। ब्लेझरमध्ये दिसतायत शरद पवार। जंगी सेलिब्रेशन झालं।